माझ्यासोबत प्रमोद अदटराव आहेत, जे चिपळूण संगमेश्वर विधानसभा क्षेत्र प्रमुख आहेत. निवडणुकीची महत्त्वाची जबाबदारी या संदर्भात नेहमी भाष्य केले जातात. भारतीय जनता पार्टी या ठिकाणी इच्छुक दिसते आहे एकूण उमेदवारी संदर्भात त्याची बातचीत करणार आहे. सर, कसा तुम्ही दावा करताय, काय वाटतंय तुम्हाला? 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती म्हणून जो उमेदवार दिला जाईल त्याचं काम करणं हे सर्वस्वी आमची जबाबदारी आहे. तथापि भारतीय जनता पार्टी म्हणून संघटनेचं काम करत असताना या विधानसभेला भारतीय जनता पार्टीला प्रतिनिधित्व मिळावं ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांची अपेक्षा आणि इच्छा आहे. आणि त्या पद्धतीनं 2 दिवसापूर्वी आमचे नेते माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब आणि आमचे इथे लोकसभेचे प्रमुख आदरणीय आमदार नितेशजी राणे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुंबईला ठाण्यामध्ये आमच्या विभागीय कार्यालयात बैठक झाली आणि त्या ठिकाणी या विधानसभेची रणनीती आखण्यात आली, चर्चा करण्यात आली आणि त्यांच्याकडे आम्ही आमची मागणी सुपूर्द केलेली आहे. यावर पक्ष जो काय निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. कशा परिस्थितीमध्ये तुम्ही मागणी करता इथं? कारण प्रत्येक पक्षाकडनं दावा होत आहे, तुमचा दावा कायम राहतोय? स्वाभाविक आहे, निवडणुकीला प्रत्येक पक्ष हा दावा करणार आहे. आज रोजी इथे राष्ट्रवादीचे शेखर निकम हे विद्यमान आमदार आहेत. त्याप्रमाणे माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी सुद्धा दावा केलेला आहे. परंतु त्याच वेळेला आज लोकसभेमध्ये आदरणीय खासदार नारायणराव राणे साहेब 40 वर्षानंतर प्रथमच भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी खासदार म्हणून निवडून गेलेत. आणि स्वाभाविक आहे की आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा आज जो उत्साह आहे तो शिगेला पोहोचलेला आहे, आत्मविश्वास दुणावलेला आहे. आमचे या ठिकाणी विधान परिषदेचे आमदार सुद्धा 1 लाखच्या वर मतानं म्हणजे 1,36,000 पैकी 1 लाखपेक्षा जास्त मतानं ज्यावेळेला निवडून येतात तेव्हा इथला मतदार आज भारतीय जनता पार्टीकडे वळलेला आहे हे आज स्पष्ट होतं. कार्यकर्ते तुमच्या नावाची घोषणा करतायत, म्हणतात की आम्हाला मिळालं पाहिजे, परत संगमेश्वर आणि ह्या परिसरामधलाच उमेदवार पाहिजे असं म्हटलं जातंय. उमेदवार कोण द्यायचा हा सर्वस्वी पक्षाचा अधिकार आहे. माझ्याकडे आज विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून पक्षानं संघटनात्मक जबाबदारी दिली, मी त्याचं काम करतोय. परंतु त्याच वेळेला आमची ही मागणी आहे की गेल्या 20 वर्षामध्ये चिपळूण संगमेश्वर विधानसभेमध्ये चिपळूणमधलेच आमदार प्रतिनिधित्व करतात. संगमेश्वर तालुका हा विधानसभेला 3 क्षेत्रामध्ये विभागला गेला आहे. एका बाजूला रत्नागिरी, दुसऱ्या बाजूला राजापूर आणि तिसऱ्या बाजूला संगमेश्वर. त्यामुळे संगमेश्वरचा कार्यकर्त्यांसाठी सुद्धा आणि विकासात्मक दृष्टीने सुद्धा खूप अडचण होते आणि त्यामुळे यावेळेला आमदारकीची संधी ही संगमेश्वर तालुक्याला मिळावी अशी आमची सगळ्या कार्यकर्त्यांची पक्षाकडे मागणी आहे. कशा पद्धतीनं गावामधून ज्या तुमच्या सभा झाल्या, जे मेळावे झाले, त्याकरता कसा प्रतिसाद मिळतोय आणि कशी तयारी ठेवली तुम्ही की तशीच जर वेळ आली तर? आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या माध्यमातून या देशामध्ये गेली 10 वर्ष प्रचंड मोठ्या प्रमाणात काम होतं. महिला असतील, युवक असेल, शेतकरी असेल, बेरोजगार असेल, उद्योग असेल, रस्ते असतील, पाणी असेल, या सर्व विषयामध्ये अतिशय चांगलं काम चालू आहे. राज्य सरकारच्या महायुतीच्या कार्यकाळात सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे. आणि स्वाभाविक आहे, या ठिकाणी जरी महायुती असली तरी ही भारतीय जनता पार्टी प्रणित महायुती आहे. कारण दोन्ही पक्षांचे आमदार त्याच्या दुप्पट संख्येने भारतीय जनता पार्टीचे. आज आदरणीय एकनाथ शिंदे साहेब चांगलं नेतृत्व करतात, परंतु भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व हे शीर्षस्थ आहे, हे आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना त्याची कल्पना आहे. आणि म्हणून हेच सगळं आम्ही गावागावात घेऊन जातोय, घराघरात घेऊन जातोय आणि सर्वसामान्य मतदार आज मोदीजींच्या नावावर भारतीय जनता पार्टीकडे आकर्षित होतोय. गेल्या लोकसभेमधलं मतदानाचा जो काय प्रकार झाला तो काय वेगळ्या पद्धतीनं झाला. महाविकास आघाडीकडून खोटं नरेटिव्ह दिलं गेलं आणि त्यामध्ये थोडंसं बौद्ध समाज असेल, आमचा मुस्लिम समाज असेल, हा भारतीय जनता पार्टीकडून थोडासा बाजूला झाला. परंतु तो विषय आज विधानसभेमध्ये येणार नाही. कशी तयारी आहे तुमची सध्या आणि कसा रिस्पॉन्स मिळतोय? आमची तयारी, आमचे कोकणचे नेते, आमचे मार्गदर्शक, संघटनेचे पालक आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून पूर्णपणे गाव वाईज बूथची कमिटी 1+30च्या अशा आमच्या कमिट्या तयार आहेत आणि प्रत्येक बूथवर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सर्व शासकीय योजना हा तळागाळापर्यंत पोहोचवल्या जात आहेत. आज शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल किंवा जलजीवनच्या संदर्भातले विषय असतील, अनेक योजना या गावामध्ये जाऊन योजनांच्या माध्यमातून, लाभार्थ्याच्या माध्यमातून हा मतदार भारतीय जनता पार्टीकडे वळवला जाईल अशा प्रकारचं काम चालू आहे. तुम्ही तुमची मागणी वरिष्ठांकडे मांडलेली आहे, काय वरिष्ठांकडे रिस्पॉन्स मिळतोय, काय म्हटलं जातंय? नाही, याबाबत त्यांनी सकारात्मकता दाखवलेली आहे. राजकारणामध्ये कधी काहीही घडू शकतं. कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी.
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.